प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या दोन टेन्समध्ये नेमका फरक काय? मराठीमध्ये जर विचार केला तर मी काम करत आहे. आता हे वाक्य दोन्ही काळामध्ये जशाला तसं सारखं वाटण्याची शक्यता आहे. मी सकाळपासून काम करत आहे आणि मी नुसतं काम करत आहे. उदाहरणार्थ मी तुमच्याशी सध्या बोलत आहे, पण मी सकाळपासून तुमच्याशी बोलत आहे. या दोन वाक्यामध्ये थोडासा फरक आहे. मी सकाळपासून जर एखादी क्रिया करत आलेलो असेल आणि ती आत्ताही चालू असेल तर ते वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. आणि मी नुसतं सध्या तुमच्याशी बोलत आहे तर हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं. या दोन्ही रचनांमध्ये इंग्रजीमध्ये मोठा फरक आहे. आय एम टॉकिंग म्हणजे मी बोलत आहे आणि आय हॅव बीन टॉकिंग म्हणजे मी बोलत आलेलो आहे. ह्याच्यामध्ये वेळेचं बंधन असतं. मी सकाळपासून बोलत आलेलो आहे, मी सकाळपासून काम करत आलेलो आहे, मी सकाळपासून शिकवत आलेलो आहे. ही रचना झाली प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची. याच्या उलट आय एम स्पीकिंग, आय एम वर्किंग, आय एम टीचिंग ही झाली प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना. आणि आय हॅव बीन टीचिंग, आय हॅव बीन वर्किंग, आय हॅव बीन लुकिंग या ज्या रचना आहेत या आहेत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या. याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना करत असताना तुम्हाला सिन्स किंवा फॉरचा वापर करणं आवश्यक असतं. कारण या वाक्याचा तो आशयच तसा असतो की तुम्ही ती क्रिया आधीच चालू केलेली आहे आणि ती आत्ता देखील सुरूच आहे. म्हणूनच याला पूर्ण अपूर्ण काळ असं पण म्हणतात. हा बेसिक फरक या दोन काळांमध्ये आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.